नमस्कार, माझं नाव तेजश्री पोखरकर। मी एक ॲडव्हान्स प्राणिक हीलर आहे आणि EFT ट्रेनर आहे। आज मी तुमच्याबरोबर एक वेगळा विषय शेअर करणार आहे, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड अँड ब्रेव वेव्ज। म्हणजे हा जो आपला ब्रेन मास्टरपीस आहे ना, त्याच्या ज्या वेगवेगळ्या वेव्ज आहेत त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन शेअर करते आज तुमच्यासोबत। त्याच्यासाठी 3 एक्झाम्पल मी तुम्हाला देते। तर पहिलं एक्झाम्पल आहे थॉमस एडिसन यांचं। म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लाईटचा शोध कोणी लावला ते, पण मग तो एक्सपेरिमेंट सक्सेस होण्यासाठी थॉमस एडिसन यांचे 1000 एक्सपेरिमेंट्स फेल गेले। ही फेल्ड इन 1000 एक्सपेरिमेंट्स आणि मग त्यांचा तो इनोव्हेशन सक्सेस झालं 1000 प्रयोगानंतर। मग त्यांना विचारण्यात आलं की तुमचे 1000 प्रयोग वेस्ट गेले, त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे। तर त्यांचं आन्सर आहे ना इतकं इन्स्पायरिंग होतं ना की ही सेड ओ नो, दॅट वॉज जस्ट 1000 वेज विच आय फाउंड दॅट कुडंट वर्किंग फॉर दिस। म्हणजे मला 1000 असे वेज सापडले, पर्याय सापडले की ते हे वर्क करत नाहीये। इतकी जिद्द, इतकी चिकाटी आणि इतकी सकारात्मकता असावी लागते आयुष्याबद्दल। पुढचं एक्झाम्पल देते आईन्स्टाईन यांचं। म्हणजे ना आईन्स्टाईन जेव्हा वारले ना तेव्हा आहे ना सायंटिस्ट लोकांना आहे ना त्यांच्या ब्रेनचं आहे ना स्कॅनिंग करायचं होतं। म्हणजे ECG हे आपल्या हार्टच्या वेव्ह स्कॅन करण्यासाठी वापरतात, तर EEG हे आपल्या ब्रेनच्या वेव्ह स्कॅनिंगसाठी वापरतात। मग जेव्हा त्यांचं ब्रेन स्कॅन केलं गेलं आईन्स्टाईन यांचं, कारण त्यांना शोधायचं होतं की वाय आईन्स्टाईन इज आईन्स्टाईन, द आईन्स्टाईन। म्हणजे काय त्यांच्याकडे एवढी पॉवर आहे, सुप्रीम पॉवर आहे परमेश्वराने दिलेली, ती त्यांच्या ब्रेनमध्ये जाऊन त्यांना शोधायची होती सायंटिस्ट लोकांना। पण म्हणजे रिझल्ट इतका शॉकिंग होता की त्यांच्या ब्रेनमध्ये त्यांना काहीही वेगळं असं सुपर असं सापडलं नाही। त्या परमेश्वराने आहे ना ते आईन्स्टाईन होते म्हणून त्यांना जास्त ब्रेनची कॅपॅसिटी दिली किंवा आपल्याला कमी आहे असा भेदभावच नाहीये त्या परमेश्वराकडे। सगळ्यांवरती सेम कृपादृष्टी करतो तो परमेश्वर। आपल्या प्रत्येकाची ब्रेनची कॅपॅसिटी आहे ना ही 2.5 मिलियन गिगाबाइट्स इतकी आहे। म्हणजे ना बुर्ज खलिफा ही बिल्डिंग जगातली सगळ्यात उंच इमारत आहे ना, तुम्ही त्या एका माणसाच्या ब्रेन मधली पॉवर स्टोअर करायला गेलात ना तरी ती कमी पडेल, इतकी कॅपॅसिटी आपल्या ब्रेनच्या स्टोरेजची। आता पुढचं एक्झाम्पल देते निकोल या लेडीचं। बऱ्याच जणांनी यूट्यूबला पाहिलं असेल की निकोल ही एअर हॉस्टेस जगातल्या सगळ्यात उंच इमारतीवरती बुर्ज खलिफावरती एक फ्लॅग घेऊन उभी होती। मग आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यांना माहित नसेल त्यांनी सर्च करा यूट्यूब वरती की निकोल ऑन बुर्ज खलिफा, कारण मग तुम्हाला समजेल की ती इमारत किती उंच आहे आणि इट इज लाईक अ बॉटल शेप, एकदम निमुळती आहे ती इमारत। मग तिच्यात ती स्ट्रेंथ कुठून आली, पॉवर कुठून आली हे सर्च करायचं होतं। त्याच्यासाठी तिला दुबईला बोलवण्यात आलं ब्रेन स्कॅनिंगसाठी। मग तिचे तर आन्सर खूपच शॉकिंग होते। पहिलं तर असं होतं की ह्या एक्सपेरिमेंट करायच्या आधी, म्हणजे ही ॲडव्हेंचर करायच्या आधी तिचं जस्ट एक ॲक्सिडेंट झालेला होता आणि 7 फ्रॅक्चर्स होते तिच्या बॉडीला आणि 6 मंथ ती ICU मध्ये होती, कोमामध्ये होती। आणि पुढची गोष्ट तर अजूनच शॉकिंग की म्हणजे एवढं ॲडव्हेंचर करणारी ती लेडी, she was saying ki okay, I am ready for the experiment but make sure that you don't have any needles or scissor in your labs। म्हणजे इतकी तफावत होती, खूप शॉकिंग होते तिचे एक्सपेरिमेंट्स। तर आता ह्या तिन्ही उदाहरणानंतर आहे ना मुद्द्याकडे वळूयात, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड्स अँड ब्रेन वेव्ज। तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला 2 मन आहेत, एक चेतन मन आणि एक अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड अँड कॉन्शियस माइंड। तर ह्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर आहे ना ती खूप आहे, म्हणून तर एवढे व्हिडिओज किंवा एवढं बोललं जातं पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वरती। मग ती आपल्याला सोप्या रीतीने आज वापरायला शिकायचं आहे किंवा त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती घ्यायची आहे। त्याच्यासाठी मग आपल्याला ब्रेन वेव्ज माहिती असणं, ब्रेनच्या वेगवेगळ्या वेव्ज माहिती असणं हे गरजेचं आहे। तर त्या कोणत्या आहेत त्या शेअर करते तुमच्याबरोबर। अल्फा, बीटा, डेल्टा, थीटा ह्या 4 वेव्ज आहेत ब्रेनच्या।
तर बीटा ही पहिली वेव आहे ना, म्हणजे इट्स अ फास्टेस्ट रिदम ऑफ युअर ब्रेन. आपण बोलतोय, मी बोलतेय, तुम्ही बोलताय, आपण दिवसभरातलं कुठलंही जे काम करतो ना, फास्टेस्ट कुठलंही काम करतोय, तर बीटा ह्या वेव मध्ये करत असतो, या रिदम मध्ये करत असतो. दुसरी येते ती अल्फा. अल्फा ही रिदम खूप महत्वाची आहे. ती आपल्यामध्ये ना रिलॅक्सेशन, कामनेस, एक प्रकारची शांतता, मानसिक शांतता, सुकून निर्माण करते. त्याच्यासाठी एक कार्य करायचं असतं दिवसभरात, कधीही 10 मिनिटं का होईना डोळे मिटून शांत बसायचं असतं आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं असतं. ह्या मेडिटेशनचं खूप महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून तर त्या योगी लोकांना आपल्या पुरातन काळापासून हे ध्यानाचं महत्त्व सांगितलं जातं आणि मग ते आता पाश्चात्य संस्कृती वापरतीये, पण आपण त्याच्यात कुठेतरी मागे पडतोय. तर तासनतास किंवा अर्धा तास नाही जमलं ना, ॲटलिस्ट 5 मिनिट्स जस्ट क्लोज युअर आईज आणि तुमच्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. त्याने काय होईल तर अल्फा वेव प्रोड्यूस होईल, एक प्रकारची शांतता, कामनेस, रिलॅक्सेशन, अँटी एजिंग पण, म्हणजे तुमचं जे एजिंग वगैरे होत आहे ना, ते पण अँटी एजिंग व्हायला पण मदत होईल. इतकी महत्वाची ही अल्फा वेव. तर तिच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल, ते जे आधी सांगितले ते. आता पुढची येते ती डेल्टा. डेल्टा ही सगळ्यात स्लोएस्ट वेव आहे, म्हणजे आपण जेव्हा रात्री गाढ झोपतो ना, तेव्हा ती प्रोड्यूस्ड होते, ही आहे डेल्टा. आणि सगळ्यात महत्वाची आहे तर थीटा वेव. तर थीटा वेव आहे ना, कधी जनरेट होते माहिती का? आपण जस्ट बेडवरती गेलोय आणि झोप लागायच्या आधी जो पिरियड असतो, जो टाइम असतो ना, तो पिरियड असतो थीटा वेव जनरेट व्हायचा. तो आहे ना आपल्या आयुष्यातला आहे ना एक गोल्डन टाइम, म्हणजे दिवसभरातला आहे ना एक गोल्डन पिरियड म्हणा तुम्ही. इतका भारी तो टाइम असतो, इतकी भारी ती वेळ असते. त्या वेळेमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर आहे ना ही जागृत होत असते. म्हणून तर आहे ना मॅनिफेस्टेशन मध्ये ना पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वरती एवढं बोललं जातं, एवढं सांगितलं जातं. मग ते आपल्याला समजलं पाहिजे की ते कुठं ऍक्टिव्हेट करायचे आणि काय करायचे. तर मग ही जेव्हा थीटा वेव, ह्या वेळेमध्ये जेव्हा थीटा वेव प्रोड्यूस होत असते ना, तेव्हा माइंडला आहे ना, आपल्याला सबकॉन्शियस माइंडला आहे ना, जे काही आपल्याला आयुष्यात आपली रियालिटी हवी आहे ना, ते सगळे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्यायचे. आणि मॅनिफेस्टेशन मधली व्हिज्युअलायझेशन ही टेक्निक यूज करायची आहे. जस्ट व्हिज्युअलाइज करायचंय तुम्हाला तुमच्या आयुष्याची काय रियालिटी हवी आहे, ती सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी, सगळी सकारात्मकता त्या वेळेमध्ये आपल्याला ब्रेनमध्ये थीटा वेव मध्ये फीड करायची आहे. अगदी चुकूनही ना कोणताही नकारात्मक विचार आहे ना त्या वेळेमध्ये आणूच नका. कारण आहे ना त्या सबकॉन्शियस माइंडकडे ना एवढी पॉवर आहे ना, मग आपण जी काही थॉट देऊ ना ती आपली आयुष्याची रियालिटी बनते. तो माइंड आहे ना, सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टींवरती काम करायला लागतो. त्या माइंडला आपण आहे ना निगेटिव्ह गोष्टी आहे ना घडून गेल्या आणि दुःख व्यक्त करत आठवत असतो, पण त्या माइंडला समजत नाही की हिला पाहिजे का नाही पाहिजे. जस्ट तू थॉट केलाय आणि मग ते माइंड त्यावरती, सबकॉन्शियस माइंड काम करायला सुरुवात करतं. म्हणून चुकूनही थीटा वेव मध्ये, त्या गोल्डन पिरियड मध्ये कोणताही नकारात्मक विचार मनामध्ये आणूच नका. सगळे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या, व्हिज्युअलाइज करा. तुमच्या आयुष्याची जी रियालिटी हवी आहे तुम्हाला, जी पॉझिटिव्ह गोष्ट तुम्हाला अचीव करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ते व्हिज्युअलाइज करा. तर अशा ह्या 4 वेव्स होत्या, त्या शेअर करायच्या होत्या तुमच्या बरोबर. म्हणजे ना कुठलीही गोष्ट आहे ना अचीव करायला आहे ना आयुष्यामध्ये, आणि स्पेशली पॉझिटिव्ह गोष्ट, वन डे किंवा 1 वीक किंवा 1 मंथ, म्हणजे आपण सांगू नाही शकत की पर्टिक्युलर एवढाच वेळ लागणार आहे. कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगळा आहे. मग तुम्ही म्हणाल लगेच आपलं माइंड आहे ना असं सुरुवात करेल ना की ओके मी काल व्हिज्युअलाइज केलंय, मला आज गोष्टी मिळतील. मी 1 आठवडा झाली आहे मी व्हिज्युअलाइज करते, पण मला गोष्टी मिळत नाहीयेत. नो, गोष्टी पेरा, आधी पेरायला शिका. पेराल तेच उगवणार आहे. फक्त पेरायचं काम करा तुम्ही. त्या परमेश्वराच्या चरणी सोडून द्या, अर्पण करा आणि जस्ट गो विथ द फ्लो ऑफ द लाईफ विदाउट कंप्लेनिंग. कंप्लेन न करता, तक्रार न करता आयुष्याच्या प्रवाहाबरोबर पोहायला शिका.
हे व्हिज्युअलायझेशन करताना कुठंही मनात आणू नका की मी रोज व्हिज्युअलायझेशन करतेय पण माझ्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होत नाहीयेत. नो, जे पेराल ते नक्की नक्की उगवेल, मल्टिपल होऊन उगवेल. फक्त गोष्टींसाठी ना वेळ द्यावा लागतो. वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे. 3 C's मी शेअर केलेल्या आहेत माझ्या एका व्हिडिओमध्ये. अवॉइड, कंप्लेन, कंपेअर अँड क्रिटिसाइज. ह्या 3 गोष्टी आयुष्यात अवॉइड करायला शिका. आता व्हिडिओच्या शेवटी एकच सांगेल आणि हे खूप महत्त्वाचं आहे. बघा समजतंय का ह्याचा संदर्भ गाभा की यू आर नॉट द माइंड, नॉट द बॉडी, यू आर द कॉन्शियस अवेअरनेस. जे आपण माइंड ही नाहीये आणि हे शरीर ही नाहीये, आपण एक द्रष्टा भाव आहे. तर ज्याच्यामध्ये हा द्रष्टा भाव उत्पन्न होतो ना, किंवा उत्पन्न व्हायचं सोडून द्या, म्हणजे आपण अजून ती लेवल गाठलेली नाहीये ती योगी बनणं किंवा संत महात्मे बनणं, पण ऍटलिस्ट ना ही जाणीव तरी होते ना की ओके, आय एम नॉट द माइंड, आय एम नॉट द बॉडी, आय एम जस्ट अ कॉन्शियस अवेअरनेस. ही फक्त हा विचार, ही कन्सेप्ट तरी समजायला जरी लागेल ना, तरी तुमच्या आयुष्याची दिशा आहे ना खूप बदलेल, खूप बदलेल. खूप सकारात्मक पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील, दिसून येतील. युनिवर्स तुम्हाला भरभरून आणून देईल. हे सबकॉन्शियस माइंड आहे ना, मग तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. पण त्याच्यासाठी आहे ना आपल्याला म्हणजे बघा ना, आता हे थीटा वेव्ह बद्दल मी जे बोलले, तर त्याच्यामध्ये त्या गोल्डन पिरियडमध्ये किती जण, म्हणजे ऑलमोस्ट 99% लोक किंवा आपण सगळे काय करत असतो त्या थीटा वेव्ह मध्ये? स्क्रोलिंग, जस्ट स्क्रोलिंग करू नका, अवॉइड करू नका. त्या मोबाईलच्या वेव्हज, ते हार्म रेज नका त्या थीटा वेव्हज मध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करू नका. त्या थीटा वेव्ह मध्ये फक्त पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या. जर तुम्हाला स्क्रोलिंग वाटतच असेल करावं ना, तर थीटा वेव्हज चे म्युझिक्स पण असतात YouTube वरती, ते म्युझिक लावा आणि ते म्युझिक ऐकत ऐकत झोपा. खूप पॉवर आहे ह्या थीटा वेव्ह मध्ये. म्हणून तर कित्येक योगी किंवा कित्येक, म्हणजे गौतम बुद्धच बघा ना, आयुष्य घालवलं त्यांनी मेडिटेशन मध्ये, ध्यान धारणेमध्ये, आणि मग तिथून सगळ्या गोष्टी त्यांना समजत, त्या डिवाइन पॉवर कडून, त्या हायेस्ट एनर्जी कडून सगळ्या गोष्टींचा सोर्स त्यांना मिळत गेला आणि सगळ्या गोष्टी त्यांना सापडत गेल्या. त्याच्यामुळं अल्फा वेव्ह वरती काम करणं आणि थीटा वेव्ह मध्ये काय करायचंय ते सांगितलंय. ह्या 2 गोष्टींवरती काम करणं आयुष्यात खूप महत्वाचं आहे. आता एक कोट शेअर करते तुमच्या बरोबर, जो मला खूप भावतो आणि मला खूप आवडतो तो. तर तो असा आहे की मेरी लढाई खुद से ही है, ना किसी को हराना है, ना किसी से जीतना है. ये मेरी लढाई खुद से ही है, ना किसी से जीतना है, ना किसी को हराना है. ह्याचा अर्थ समजला ना तर बघा किती भारी येते. म्हणजे कोणाशी कंपॅरिझनच नाहीये माझं, कोणाशी तुलनाच नाहीये आणि ती रेसच नाहीये माझी कोणाशी. माझी रेस ही माझ्या स्वतःशी आहे. मला स्वतःला हरवायचे आणि मला स्वतःला डे बाय डे ग्रो करायचे. पण ते ग्रो होण्यासाठी ती जी काय तुमची अचिव्हमेंट असेल, तुमचा गोल असेल, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ना छोट्या स्टेप्स घ्याव्या लागतात. एकदम घास कधीच मिळत नाही आणि तो मिळणारही नाही. आणि तो मिळाला ना तरी ना तर तेवढी आपल्यामध्ये पॉवर नसते, कारण त्या डिवाइनला माहिती आहे की हिची बॉडी, हिचा माइंड तेवढा कॅपेबल नाहीये. त्याच्यामुळे छोट्या स्टेप्स घेऊन आपल्याला त्या गोलपर्यंत पोहोचायचं असतं. त्याच्यासाठी अवॉइड 3 C's करणं, विना तक्रार करता पोहायला शिकणं, ह्या गोष्टींची बीज आतमध्ये रुजवावे लागतात. कुठलाही मोटिवेशनल व्हिडिओ पाहाल किंवा माझेही पाहाल, पण हे मोटिवेशन आहे ना, हा फुगा आहे ना, 1 दिवस पुरतो, 2 दिवस पुरतो, परत त्याच्यातली हवा निघून जाते. त्याच्यासाठी हे तर ऐकायचंच आहे आपल्याला, कारण ह्याने समजणारे ऐकून की आपल्याला काय करायचंय. पण ते नुसतं ऐकून आहे ना सोडून द्यायचं नसतं, तर ते आत्मसात करायला शिकायचं असतं. आणि छोट्या स्टेप्स घेत त्या पावलांवरती चालायला शिकायचं असतं. खूप व्हिडिओ शेअर केलेले आहेत, खूप साऱ्या कन्सेप्ट शेअर केलेल्या आहेत चॅनलवरती. त्या व्हिडिओज पहा,
आता एक छोटंसं एक्झाम्पल देते, म्हणजे कन्सिस्टन्सी काय असते ते, म्हणजे लहान मूल बघा ना, एखादं चालायला शिकतं तर ते वर्षाचं झालं का 1.5 वर्षाचं झालं आणि उठलंय आणि उभं राहिले आणि चालायला लागलंय असं असतं का? नाही. पहिली स्टेप ही असते सरपटणं, जमिनीवरती सरपटणं, मग दुसरी असते गुडघ्यांवरती रांगणं, मग धरत धरत चालणं, मग कितीतरी वेळा पडणं, धडपडणं आणि मग ती उठणं. कारण आहे ना, त्या लहान मुलांच्या ब्रेनमध्ये ना तेव्हा कुठेही कंपॅरिझन नसतं की मला ओके त्या मुलाच्या आधी फास्ट चालायचंय, चालायला शिकायचंय, त्याच्या आधी पळायला शिकायचंय. नो, ते कंपॅरिझनच नसतं त्यांच्यामध्ये. फक्त त्याचा तो गोलच असतो त्या पिरियड मधला, ते ध्येयच असतं की मला फक्त चालायला शिकायचंय. आणि म्हणून ते एवढ्या चिकाटीने आणि एवढ्या सातत्याने ती गोष्ट अचीव करतं लाईफमध्ये. सो व्हिडिओच्या शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्राणिक हिलिंगवरती थोडंसं बोलते की प्राणिक हिलिंग ही एक आहे ना, म्हणजे मी जे सांगते की मी एक ॲडव्हान्स प्राणिक हिलर आहे, तर मी माझा व्हिडिओ पण शेअर केलेला आहे की व्हॉट इज प्राणिक हिलिंग, तर तो व्हिडिओ पहा. तर मी कन्सल्टेशन्स पण घेते आणि प्राणिक हिलिंग ही एक डिस्टन्स हिलिंग टेक्निक आहे. नो टच, नो मेडिसिन अशी ही एक प्राचीन काळातली थेरपी आहे. सकारात्मक ऊर्जा वापरून आपल्याला कुठल्याही रोगातून मुक्त केलं जातं, बरं केलं जातं. मग तो तुमचा मानसिक असू दे, शारीरिक असू दे, त्याच्यासाठी हिलिंग दिलं जातं. तर मग त्याच्यामध्ये चक्रांवरती आणि ऑरावरती काम केलं जातं. हे का, म्हणजे हे सांगायचा उद्देश काय आहे, तर तुम्हाला आहे ना ह्या पॉझिटिव्ह गोष्टी नुसत्या ऐकून आणि माइंड इतकं आहे ना, ते बायसच निगेटिव्ह आहे, जन्मतःच ते आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला रुजवण्यासाठी आहे ना, ह्या एक्सटर्नल अशा गोष्टींची, ह्या टूल टेक्निक्सची हेल्प घ्यावी लागते, मदत घ्यावी लागते. तर म्हणजे आय एम शेअरिंग माय नंबर इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. जर कोणाला प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट हवी असेल कुठल्याही रोगासाठी किंवा कुठलाही आजार नसू दे, पण जस्ट तुमचे ऑरा क्लीन करा, चक्रास क्लिनिंग आणि बॅलन्स करून पहा की किती सकारात्मकता वाटेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आणि खूप पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागतील ह्याच्यानंतर. त्याच्यामध्ये मग मी EFT पण शिकवते आणि प्राणिक हिलिंगची पण ट्रीटमेंट देते. 7 days केलं जातं. जर कोणी लांब असेल तर ते फोन कॉलवर पण आपण हे डिस्टन्स हिलिंग आणि हे व्हिडिओ कॉलिंग थ्रू करू शकतो. 7 days दिलं जातं हे हिलिंग. आणि मग रोज एक चक्रा क्लीन करून, बॅलन्स करून, ऑरा क्लीन रोज करून आणि तुमचा जो पर्टिक्युलर आजार आहे त्याच्या रिलेटेड जो काही उपचार आहेत त्याचं क्लिन्झिंग केलं जातं. सो आय एम अफोर्डिंग जस्ट मिनिमम अमाऊंट 700. हा माझ्या कोर्सचा किंवा माझे हे हिलिंगचे हे चार्जेस आहेत. दिवसभरातला कुठलाही अर्धा तास स्वतःसाठी काढा आणि ही प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट किंवा हे EFT काय आहे हे शिकून तर पहा. बघा मग तुमच्या आयुष्यात कशा नवीन नवीन गोष्टींची संधी उपलब्ध व्हायला सुरुवात होतील. कारण हे ऑरा क्लिन्झिंग करणं आणि चक्र बॅलन्स करणं, क्लीन करणं खूप महत्त्वाचे असतात. कितीतरी वेळा आपण आपले 100% देतो एखाद्या गोष्टीसाठी, 100 का 200% देतो, पण आपल्याला गोष्टी अचीव करता मिळत नाही, अचीव करता येत नाही. आणि मग ज्या अशा गोष्टींची जेव्हा मदत घेतो आणि परमेश्वराच्या चरणी अर्पण करून गोष्टी सोडून देतो ना, तेव्हा U-turn घडतो, मॅजिक घडतो आणि मग गोष्टी मिळायला सुरुवात होते. सो धन्यवाद.